नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. बातमी आहे संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. परिसरात अनेकदा शेतकऱ्यांना बिबट्यांचं दर्शन देखील झालंय. तसेच पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्लेही केलेत आहे. मात्र सध्या पठार भागातील चिंचेवाडी येथून एक घटना समोर आलेली आहे आणि ही बातमी फारच थक्क करणारी आहे. चिंचेवाडी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या शेडमधील घरातच तरस घुसल्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळालंय. सुदैवाने या तरसानं कुणालाही इजा केली नाहीये. मात्र आता बिबट्यानंतर तरस या प्राण्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार साकूर पठार भागातील चिंचेवाडी परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील शेडमधील घरातच सकाळी तरस घुसलेला होता. नेहमीप्रमाणे शेत कामगार शेडजवळ गेले असता या प्राण्याचा विचित्र आवाज ऐकून ते घाबरून गेले होते. यावेळी या तरसाला त्यांनी घरातच कोंडून ठेवलं होतं. मात्र हा प्राणी नेमका बिबट्या आहे का असे प्रश्न शेत कामगारांना पडलेला होता. त्यामुळे बिबट्या घरात घुसला अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. ही माहिती मिळताच तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष बघितलं तर हा बिबट्या नसून तरस हा प्राणी असल्याचं सांगितलंय. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र परिसरात बिबट्या पाठोपाठ आता तरसानंही एंट्री केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.